चला क्लास चालू करूयात आपला. हं. आपलं एक सेकंड हा मुलांनो. गेल्या क्लासमध्ये आपण चालू केलेला होता नवीन वाला धडा. काय होतं धड्याचं नाव? कोण सांगेल मला? कोण सांगेल? धड्याचं नाव काय होतं? माईकचं बटन दाबा मुलांनो आणि उत्तर द्या. हं. आणि लॅपटॉप जर तुम्ही चुकून मांडीवर घेतला असेल तर एका ठिकाणी ठेवा तो. कारण तो पडेल मांडीवरून घसरून. आणि ते हलत पण राहणार चित्र सारखं, डोळ्यांसाठी चांगलं नाही. एका जागेवरती ठेवून द्यायचं त्याला आणि मग त्याच्या आसपास बसायचं. ठीक आहे? चला. तर आपण धडा चालू केलेला होता मुलांनो, शेवटचा धडा. अवकाश निरीक्षण, दुर्बिणी म्हणून जो आपला धडा आहे, तर तो सुरू केलेला होता. आणि त्या धड्यामध्ये आपलं अवकाशातील दुर्बिणी वगैरे हे काय-काय असतात ते सगळं एक्सप्लेन करून झालेलं होतं. थोडासाच तो धडा राहिलाय जो आज आपण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे? एक सेकंड मी तुमचं पुस्तक शेअर करते तुमच्याबरोबर. हां, कोणी हँड रेज केलंय? मुलांनो काय बोलायचं असेल तरच हँड रेज करतात बरं का. नाहीतरी मग त्याचा ते आवाज येत राहतो आणि मग टीचरला कन्फ्युजन होतं. काय बोलायचंय का? अनम्यूट करून बोला सरळ-सरळ. बोला लवकर. बरं, चला. क्लास चालू करूयात आपण आता. गेल्या क्लासमध्ये आपण बघितलेलं होतं, की आकाशामध्ये जेवढ्या सुंदर-सुंदर वेगवेगळ्या ज्या आहेत वस्तू प्रेझेंट आहेत, त्याला पाहण्यासाठी मग कशाचा शोध लागला? दुर्बिणीचा शोध लागला. सगळ्यात पहिली दुर्बीण कोणी बनवली मुलांनो? कोण सांगेल? सगळ्यात पहिली दुर्बीण कोणी बनवली? मी तुम्हाला होमवर्क पण दिलेला होता. माहिती नाही? डिस्कस केलेलं ना आपण हे? पहिली सगळ्यात आधी पहिली सगळ्यात सर्वप्रथम दुर्बीण जी आहे, ती कोणी बनवली? पुस्तकात दिले तुमच्या. म्हणजे तुम्ही याचा अर्थ होमवर्क नाही केला. मी जे सांगितलेलं की आपण जे अभ्यास केलाय, म्हणजे जे शिकलो गेल्या धड्यात, ते तुम्हाला परत एकदा वाचन काढायला सांगितलेलं होतं ना. याचा अर्थ तुम्ही होमवर्क नाही केला. आता नेक्स्ट क्लास पासून ना मुलांनो मी काय करणार आहे, म्हणजे आपण काय करायचं, की तुम्ही होमवर्क जे आहे ते कॅमेऱ्याच्या समोर मला दाखवायची तुमची वही खोलून. चांगलं दिसेल मला आता. ठीक आहे? तुमचा होमवर्क पण मग मी असंच ऑनलाईनच चेक करेल. बघा, तर हा जो शेवटचा धडा होता आपला, अवकाश निरीक्षण, दुर्बिणी. तर हा धडा आपण चालू केलेला होता. आणि ह्या धड्यामध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितलं? आकाशामध्ये कुठल्या-कुठल्या ज्या आहेत ते वस्तू प्रेझेंट आहेत. ही प्रकाश जो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या तरंगा लांबी ज्या असतात त्या बघितलेल्या होत्या आपण. हे तुम्हाला मी जे आहे ते वाचून काढायला चांगलं एकदा सांगितलेलं होतं. बरोबर आहे? त्याच्यानंतर ही दुर्बिणी, वेगवेगळ्या दुर्बिणींचे प्रकार आपण बघितलेले होते. हे पण आपण बघितलेलं होतं. रेडिओ वेव्हज ज्या असतात, त्या सोडण्यासाठी, घेण्यासाठी हे जे मोठे-मोठे अँटेने लावलेले असतात डिश सारखे, ते पाहिलेले होतं आपण. ठीक आहे. आणि आता मला जेवढं आठवतंय हां, इथून पुढचा भाग आपला राहिलेला होता. अवकाशातील दुर्बिणी हा वाला भाग आपला राहिलेला होता. आणि हे इस्रोबद्दल आज आपण समजून घेणार आहोत. आणि हे एस्ट्रोनॉट्स काय असतात ते आज आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. आता इथे मला एक प्रश्न तुम्हाला मी गेल्या वेळी पण विचारलेला मुलांनो, थांबा मी
स्टॉप शेअर करते. आणि जे पण शाळा जॉईन झाले तिथे मुलांबरोबर काही टीचर्स जर अवेलेबल असतील तर ते टीचर्सनी पण ह्याचं उत्तर द्यावं. मला सांगा मुलांनो, तुमचा जो हा कार्य आणि ऊर्जा धडा होता, सायन्स मध्ये कार्य आणि ऊर्जा जो धडा होता, तो धडा आता तुमच्या वार्षिक परीक्षेला तुम्हाला आहे की नाही, मला कोणी सांगेल? लवकर मला सांगा मुलांनो, मला उत्तर हवंय. आपल्याला क्लास पुढे कंप्लीट कंटिन्यू करायचंय ना. कार्य आणि ऊर्जा धडा तुम्हाला आता वार्षिक परीक्षेला आहे का? बरं ठीक आहे, आपण एक काम करूयात. असेल तर हात वर करा. असेल तर हात वर करा. शाळेमधून कोणी टीचर्स ऐकत असतील तर प्लीज तुम्ही तरी अनम्यूट करून उत्तर द्या. चिरखन स्कूल मधून कोणी? बरं ठीक आहे. मी एक काम करते मुलांना, मी तुमच्या जे स्कूल्स मधून कोणी असेल त्यांना फोनच करते. कोणी सांगायचं असेल तर प्लीज अनम्यूट करून सांगा लवकर मग. बरं, चला आपण हा आपला धडा कंटिन्यू करूयात मग. आहे कार्य आणि ऊर्जा धडा आहे का? हो हो. नाही नाही, आता येणाऱ्या वार्षिक परीक्षेला आहे. नाही. कार्य आणि ऊर्जा तुमच्या पुस्तकात धडा आहे, तो मला माहिती रे मुलांनो. वार्षिक परीक्षा ती आता तुमची एप्रिल मध्ये असेल, त्या परीक्षेत तो धडा येणार आहे का? बर, मला नंतर मुलांनो पुढच्या क्लासमध्ये सांगा. बर, चला क्लास कंटिन्यू करूयात. तर अवकाशातील दुर्बिणी, जसं आपलं लास्ट क्लासमध्ये डिस्कशन झालेलं मुलांना तुम्हाला आठवतंय? आपण काही दुर्बिणी काय करतो, आकाशामध्ये सोडतो. आता आकाशामध्ये ती आपोआप कशी फ्लोट होत राहणार, तर त्याच्यासाठी मग मी तुम्हाला आज काही एक एक्स्ट्रा माहिती सांगणार आहे. ठीक आहे. तर ज्या काही दुर्बिणी आहेत त्या नुसत्या इथेच खालीच ठेवून, पृथ्वीवरच ठेवून आकाशामधले खूप लांब लांबच्या वस्तू आणि त्या पण स्पष्टपणे बघायचं असेल तर ते शक्य होत नाही. म्हणून मग काय केलं जातं, काही ज्या दुर्बिणी आहेत त्या आकाशामध्येच लावल्या जातात. आकाशामध्ये आता कशा लावल्या जातात त्याच्याबद्दल इथे दिलेलं आहे. बघा, आकाशातील विविध खगोलीय वस्तूंकडून येणारा दृश्य प्रकाश व रेडिओ लहरी पृथ्वीच्या वातावरणापासून पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे दृश्य प्रकाश व रेडिओ दुर्बिणी ह्या पृष्ठभागावरून उभारण्यात येतात. परंतु अशा पृष्ठभागावरील दुर्बिणींद्वारे चांगल्या प्रतीची निरीक्षणे करण्यामध्येही अडचणी येतात. म्हणजे ज्या आपण हे बघा, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बघितलेल्या होत्या लहरी प्रकाशाच्या, हे बघा, हे एवढ्या सगळ्या आपण बघितलेल्या होत्या. टोटल किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 प्रकारच्या लहरी आहेत. तर त्या 7 प्रकारच्या लहरीपैकी फक्त रेडिओ लहरी आणि दृश्य लहरी ह्याच फक्त पृथ्वीपर्यंत पोहोचतात, बाकीच्या पोहोचूच नाही शकत. मग बाकीच्यांना आपण कसं पाहणार? आणि ज्या पोहोचतात त्यांच्यामुळे पण काही स्पष्ट चित्र नाही दिसत, आपल्याला बनत नाही. म्हणून मग काय करण्यात आलं की अरे सिंपलची गोष्ट आहे, लांबून गोष्ट व्यवस्थित दिसली नाही तर आपण जवळ जाऊन व्यवस्थित बघतो की नाही. तर आता आपण स्वतः नाही जाऊ शकत, म्हणून काय करण्यात आलं, दुर्बिणी आकाशामध्ये पाठवण्यात आल्या ह्याच वस्तूंना नीट बघण्यासाठी. ठीक आहे. बघा, अवकाशातून दृश्य प्रकाश वातावरणातून प्रवास करून पृथ्वी तलावर पोहोचतो. अच्छा, इथे ना मला एक जण हवाय. कोण बर मला हा वाला पॅराग्राफ कोण वाचून दाखवेल छान पैकी?
अनम्यूट करून स्वतःला. फक्त नुसतं वाचून दाखवायचं. हे गेल्या वेळी पण कोणीतरी कोणीतरी वाचून दाखवलेलं. आणि सगळ्यांचे कॅमेरे का बंद झाले? मुलांनो थांबा, मी स्क्रीन थांबवते. वंडर आहे, एकाचा पण कॅमेरा ऑन नाही. कॅमेराच का ऑफ झाले? हा बेटा, एक जण कोणी तर अनम्यूट माईकचं बटन दाबा आणि पुस्तक वाचायचंय. फक्त पुस्तक घेऊन बसला असाल ना तुम्ही, की नुसतं लॅपटॉप घेऊन बसलाय? क्लासमध्ये पुस्तक वही पण घेऊन बसायचंय. आणि जरी नुसतं लॅपटॉप असेल समोर तर मी तुम्हाला इथे स्क्रीनवर पुस्तक दाखवते. चला, कोणीतरी एक जण वाचा. आणि नेक्स्ट क्लास म्हणून सोबत पुस्तक पण घेऊन बसायचंय, वही पुस्तक दोन्ही पण. ठीक आहे, चला. हे ब्ल्यू मध्ये बघा मी हायलाइट केले, आता स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. हे वाचून काढायचे. कोण वाचेल? कोण वाचेल? कोण वाचेल? असं कसं रे, तुम्ही पार्टिसिपेट नाही करणार क्लासमध्ये तर मीच एकटी बडबड करणार का? मुलांनो, मुलींनो, चला पटकन कोणीतरी वाचा. हा वाच बेटा, वाच. हा, ज्याने हात पार केलाय माईकचं बटन दाब आणि वाचायला सुरुवात कर. अवकाशातून दृश्य प्रकाश वातावरणातून प्रवास करून पृथ्वी तलावर पोहोचतो. या प्रवासादरम्यान या प्रकाशाचे वातावरणात शोषण होते व आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी होते. दुसरी अडचण अशी की वातावरणातील तापमान व दाब यांच्यातील बदलामुळे वातावरणात खडबड होत असेल तर त्यातून येणारे दृश्य प्रकाश किरण स्थिर राहत नाही. एवढेच नाही तर दिवसा सूर्यप्रकाश असल्याने आकाश निरीक्षण शक्य होत नाही. ढगाळलेले वातावरण, रात्रीच्या वेळी शहरातील दिव्यांचा प्रकाश या गोष्टी सुद्धा आकाश निरीक्षणात अडथळा आणतात. या अडचणी कमी करण्यासाठी दृश्य प्रकाशाचे एक मिनिटा बेकार, एक मुलांनो, जो मुलगा फक्त वाचत होता त्याचाच माईक ओपन हवा होता. अजून एक माईक ओपन आहे तर मग सगळी गडबड होते. ठीक आहे, आता वाच बेटा. परंतु ह्या सर्व अडचणी पूर्णपणे टाळायच्या असतील तर अशी दृश्य प्रकाश दुर्बीण अवकाशातच बसवायला हवी. आकाशात या साऱ्या अडचणी नसल्याने प्रकाश किरणांच्या स्त्रोताची मिळणारी प्रतिमा अतिशय सुस्पष्ट आणि स्थिर असेल. ही कल्पना शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात उतरवली. व्हेरी गुड. ठीक आहे, हा, थँक्यू बेटा. चला, आता माईक बंद करा, तुमच्या मागून खूप आवाज येतोय. आता हे जे ते वाचलं की नाही बेटा, थोडं थोडं कळलं असेल. आता ह्याला व्यवस्थित अजून चांगल्या प्रकारे आपण समजून घेणार आहोत. काय झालं की एकतर किती वेगवेगळे 7 प्रकारची प्रकाशाची किरण आहेत. त्याच्यामधली फक्त दृश्य किरण असतात, दृश्य लहरी असतात प्रकाशाच्या, त्याच आपल्याला दिसतात. बाकीच्या सगळ्या आपल्यासाठी अदृश्य आहेत, पण त्या आहेत. मग त्या अदृश्य लहरींमध्ये कुठल्या कुठल्या लहरी आहेत? एक्सरेज आहेत, रेडिओ वेव्हज आहेत, रेडिओ लहरी आहेत, अतिनील किरण आहेत. अशी वेगवेगळ्या प्रकारची किरण आहेत. मग ह्याच्यातली पोहोचतात आहेत पृथ्वीवर किती? 2च प्रकारची, रेडिओ आणि दुसरं कोणती पोहोचतात आहेत? दुसरी कोणती पोहोचतात आहेत मुलांनो? ही दृश्य प्रकाशाची किरण. एकतर मग बाकीचे तर पोहोचतच नाहीयेत. आणि बाकी जे पोहोचतात आहेत ते पण एकदम व्यवस्थित नाही पोहोचत. त्याच्यामुळे मग शास्त्रज्ञांनी काय ठरवलं की हे सगळं आपण त्रासच नको, सरळ आपण काय करू, आकाशामध्येच दुर्बिणी बसवूया. ठीक आहे. मग आता ह्या आकाशामध्ये दुर्बिणी ज्या आहेत त्या कशा बसवायला सुरुवात केली? बघा मुलांना, तुम्ही विचार करताय का त्यावेळी ज्यावेळी आपलं सायन्स एवढं ऍडव्हान्स नव्हतं, सायन्स जस्ट डेव्हलपच होत होतं, वेगवेगळे प्रयोग केले जात होते, अशा वेळी सगळ्यात आधी तर कल्पना करणं की अरे आपण दुर्बिणीला डायरेक्ट आकाशातच बसूया.
जसं थॉमस एडिसनने जे आहे ती पहिल्यांदा कल्पना केली असेल की अशी एक वस्तू बनवायची जिच्यातून प्रकाश बाहेर पडेल, ज्याला आज आपण बल्ब म्हणतोय. सो ती आधी कल्पना केली आणि मग नंतर ती कल्पना प्रत्यक्षात उतरवली शास्त्रज्ञांनी, खूप रिसर्च करून, खूप मेहनत करून. तर हा जो धडा आहे तुम्ही बघचाल ना, तर हा धडा जास्त करून ना असा वाला धडा आहे की जो आपल्या विचारांना एका नवीन लेवलवरती घेऊन जाईल, एका नवीन पातळीवरती घेऊन जाईल, की अरे असं पण शक्य असतं, असं पण करू शकतो. हे एवढं मोठं काम जे अशक्य वाटते ते सुद्धा शक्य करून दाखवलेलं आहे शास्त्रज्ञांनी. ठीक आहे. तर आधी तुम्हाला मी आता जे वाचलं ते थोडस आकृतीने एक्सप्लेन करते. बघा, आता ना माझा सफेद रंगाचा फळा तुम्हाला दिसत असेल. दिसतोय? हो मॅडम. हा, व्हेरी गुड. हा, ओके. एकाने हो म्हटलं की कळतं मला. फक्त उत्तर देताना हँड रेज करून एकेकाने द्यायचं. बघा, तर झालं. ही आहे आता आपली पृथ्वी. ही आहे आपली पृथ्वी आणि आता आपल्याकडे किती प्रकारची किरणे आहेत? प्रकाशाची आपल्याकडे किती प्रकारची लहरी आहेत मुलांनो? आता जस्ट सांगितलं. टोटल किती प्रकारची लहरी आहेत? किती प्रकारच्या लहरी आहेत? टोटल हा, असं काय करताय रे मुलांना? आत्ताच वाचलं की नाही आपण? ह्याचा अर्थ तुम्ही लक्ष देऊन ऐकत नाहीये किंवा लगेच विसरताय. बघा, हे दिसते तुम्हाला? हो मॅडम, दिसत आहे. ओके ओके. तर ही आहे आता आपली पृथ्वी आणि समजा खूप पृथ्वीपासून उंचावर लांब इथे आपलं कोण आहे? इथे सूर्य आहे. आणि आपल्याकडे टोटल किती? 1 2 3 4 5 6 अशा टोटल 6 आणि एक हिकडची गॅमा किरणे, 7 प्रकारच्या लहरी आहेत. ह्या 7 प्रकारच्या लहरीपैकी पृथ्वीवर कुठल्या पोहोचू शकतात ते 2 सांगा बरं. आताच डिस्कस केलं आपण त्या. कुठल्या 2 लहरी फक्त पृथ्वीपर्यंत पोहोचतात? 2च ह्याच्यातल्या 7 पैकी 2च प्रकारच्या लहरी पृथ्वीपर्यंत पोहोचू शकतात. कोणत्या आहेत त्या? रेडिओ लहरी रेडिओ लहरी आणि दुसऱ्या दृश्य लहरी. ठीक आहे. तर आता मी काय करते, ह्याला हिरवा रंग दाखवते. तर आता ह्या रेडिओ लहरी आणि ह्या ज्या दृश्य लहरी आहेत ह्या अशा पृथ्वीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात आहेत. पण होतंय काय? होतंय काय मुलांनो? पृथ्वीच्या अवतीभोवती काय आहे? वातावरण आहे. वातावरण काय असतं? कोण सांगेल पटकन एका वाक्यात? काय असतं वातावरण? एका वाक्यात कोण सांगेल? अरे, सगळे जे आपले वेगवेगळे जे वायू आहेत, ज्याच्यामध्ये धुळीचे कण आहेत, पाण्याची वाफ आहे, परागकण आहेत, धुके आहेत, धुरके आहेत, ह्या सगळ्यांचं मिश्रण जे आपण इन जनरल आपण ज्याला हवा म्हणतो, तो हवेचा थर जिथपर्यंत पसरलाय त्याला आपण वातावरण म्हणतो ना मुलांना. हो की नाही ते तरी सांग. मी चुकीचं सांगते का? वातावरण त्यालाच म्हणतो का? हा, तर मग हा वातावरणाचा जो थर आहे हा थोडासा निर्वात, तिथे काय आहे मध्ये? तर निर्वात पोकळी आहे. निर्वात पोकळी काय असते माहितीये ना तुम्हाला? तिथे हवा पाणी वगैरे काहीच नाही, एकदम मोकळी जागा आहे.
आणि त्या निर्वात पोकळीच्या तुलनेत ही हवेने वातावरणाने भरलेली जागा ही थोडीशी काय असेल, दाट असेल. हे माध्यम काय आहे, हवेचं माध्यम जे आहे ते दाट माध्यम आहे निर्वात पोकळीच्या तुलनेमध्ये. मग त्याच्यामुळे काय होतं, मग ह्या किरणांना पोहोचायला थोडासा अडथळा निर्माण होतो. मग त्याच्यामुळे ही जी किरणं जरी पोहोचत असली तरी ही पण ती व्यवस्थित पोहोचून ह्या ज्या त्यांनी त्या अँटिना लावलेले आहेत हे असे, त्याच्यापर्यंत ती किरणं पण तर व्यवस्थित अशी पोहोचत नाहीयेत. कळते, हे जे डिश अँटिना काल आपण त्या दिवशी आकृतीत मोठे मोठे बघितलेले. म्हणून मग आता शास्त्रज्ञांनी काय ठरवलं, आपली मग ही जी अशी दुर्बीण असेल ना, आता इथे मी थोडी मोठी काढते पण खरं तर एवढी मोठी नसते. ही अशी जी आपली दुर्बीण असेल ना, ही दुर्बीणच आपण काय करूया, पृथ्वीपासून एकदम उंचावर लावूया. तर मग आता ती दुर्बीण हवेमध्ये कशी लटकणार? मग काय केलं असेल पुढे, आता मला जरा तुम्ही डोकं लावून सांगा. दुर्बिणीला आकाशामध्ये कसं टाकलं ह्या लोकांनी, जेणेकरून दुर्बिणी मग एकदम स्पष्ट चित्र पण काढून, त्या दुर्बिणीच्या इथेच कॅमेरा बसून स्पष्ट चित्र आकाशामधली वस्तूंची वेगवेगळ्या काढून आपल्याला पाठवते. कसं केलं असेल ह्यांनी? जादू? आबराकाडाबरा, दुर्बीण वर 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 जा, होऊ शकतं का असं? हा, बोला रे. नाही. मग काय केलं असेल ह्यांनी? चला, एक पॅरेग्राफ परत आता कोणीतरी वाचायचंय. मग अशा आता ज्या मुलांनी वाचला त्याने नाही वाचायचं, आता दुसरं कोणीतरी वाचायचं. आणि ज्या लॅपटॉपला वापरून जो मुलगा वाचतोय फक्त त्याचाच माईक ओपन पाहिजे आणि आसपासची मुलं सगळी शांत बसतील, नाहीतर तुमच्या सगळ्यांचा आवाज मिक्स होऊन मुलांना खूप घालवा होतो मग. ठीक आहे, चला हा वाला पॅरेग्राफ, बस एवढा छोटासा पॅरेग्राफ वाचायचा. कोण वाचेल ह्या हिरव्या बॉक्स मधला? लवकर लवकर. लवकर मुलांनो. तुम्ही नाही वाचला तर मीच वाचेल, मग तुमचा गेला वाचायचा चान्स. वाचू बी? कोणी हात पण नाही रेज करत आहे, हँड रेज पण नाही करत आहे कोणी. एवढे सगळे 1990 साली अमेरिकेच्या नासा NASA संस्थेने हंबल या दृश्य प्रकारच्या दुर्बिणीचे अवकाशात प्रक्षेपण केले. ही दुर्बिणी 94 इंच व्यासाची असून भूपृष्ठापासून 569 किलोमीटर अंतरावरून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते आहे. अजूनही ही दुर्बीण कार्यक्षमता असून या दुर्बिणीच्या सहकार्याने केलेल्या निरीक्षणामुळे अनेक महत्वाचे शोध लागले आहेत. बरं, ठीक आहे. ही दुर्बीण दिसते मुलांना तुम्हाला? दुर्बीण दिसते तुम्हाला ही चित्रामध्ये? हा, ठीक आहे. चला आता ना मी हे थांबवते आणि तुम्ही सगळेजण आता मला दिसायला पाहिजे. थांबा, मी मला स्वतःच्या पण व्हिडिओला छोटं करते माझ्या चित्राला, म्हणजे मला तुम्ही सगळेजण स्पष्ट दिसतात. आणि मला सगळ्यांचे कॅमेरा ऑन पाहिजेत. एकच कॅमेरा फक्त ऑन दिसतोय, बाकीच्या सगळ्यांचे कॅमेरे ऑन नाहीयेत. तर सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. आता सिंपल प्रश्न विचारणार, एकदम साधे साधे प्रश्न. उपग्रह काय असतो मला सांगा? हा मला वाटते दुसरी का तिसरीचा प्रश्न आहे. कोण सांगेल उपग्रह काय असतो? लवकर लवकर. ज्याला माहितीये पटकन माईकचं बटन दाबायचं, माईक चालू करायचं आणि बोलायचं. वेळ नसतो आपल्याकडे ऑनलाईन मध्ये मुलांना. तुम्ही एवढं का स्माइल करून लाजताय? मी पण लाजू का? माझा कॅमेरा ऑन आहे तर. काहीच लाजण्यासारखी गोष्ट नाहीये. तुम्ही जसं तिथे वर्गामध्ये बसतात तसंच इथे बसलाय आणि मी पण तुमची वर्गामध्ये तुमचे जसे शाळेतले टीचर्स असतात तसं मी पण टीचर आहे. चला, हा सांग बेटा, सांग सांग.
कळलं नाही. काय असतो उपग्रह? काय असतो? बर, पृथ्वीकडे उपग्रह आहे का? पृथ्वीकडे उपग्रह आहे का? ग्रह काय असतो माहितीये? कोणाकोणाला माहिती ग्रह काय असतो? हात वर करा. कोणालाच नाही माहिती ग्रह काय असतो? दुसरीच्या पण मुलांना ग्रह काय असतो माहितीये मुलांना? परत सगळ्यांचे कॅमेराज ऑफ झाले. तुम्ही कॅमेरा ऑन ठेवून टीचर्सकडे बघत उत्तर देण्याची आता सवय लावून घ्या. बरं, चला मी सांगते. तुम्हाला माहिती ऑलरेडी, मला माहिती तुम्हाला माहितीये, पण तुम्ही सांगत नाहीयेत. तर पृथ्वी आपला ग्रह आहे आणि पृथ्वीभोवती नैसर्गिकरित्या जो आपल्याकडे उपस्थित आहे तो जो चंद्र आहे तो उपग्रह आहे, जो पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालतोय. ग्रहाच्या भोवती जो प्रदक्षिणा घालतो त्याला आपण उपग्रह म्हणतो. बरोबर आहे? मग आता शास्त्रज्ञांनी काय केलं, आता माहिती काढली सगळ्यात आधी. तर आता जसं चंद्राला थोडी ना कोणी पकडून ठेवलंय, तरी पण चंद्र हवेमध्येच लटकलाय, तरी पण पृथ्वीच्या भोवती गोल गोल फिरतोय की नाही. तसंच मग आता ह्यांना काय करायचं होतं, दुर्बीण गोल गोल फिरवायची होती. मग ह्यांनी शोध लावला की चंद्र कसा काय भोवतेली फिरतोय पृथ्वीच्या, त्याला तर कोणी पकडलेलं नाहीये किंवा कुठली वस्तू मशीन नाहीये की ज्याला पकडून गोल 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 फिरवते. मग त्यांना कळलं की अरे गुरुत्वाकर्षण, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे चंद्र काय करतोय, पृथ्वीच्या भोवती गोल 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 फिरतोय. सेम टू सेम सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलांमुळे बाकीचे ग्रह सूर्याच्या भोवती फिरतात. कुठल्या बलामुळे फिरतात? कुठल्या बलामुळे फिरतात मुलांनो? कुठल्या प्रकारचं बल आहे हे? आठवीत पण आता तुम्ही शिकलाय. अनम्यूट करून सांगा, कुठल्या बलामुळे गोल गोल फिरतात? कुठल्या बलामुळे गोल गोल फिरतात? गुरुत्वाकर्षण बलामुळे. ठीक आहे. मग आता इथे काय लिहिलंय की नासा ही जी एक अमेरिकेची संस्था आहे, एक प्रकारची संस्थेला त्यांनी नाव दिलेलं आहे नासा. नासाने काय केलं ते बघा, 1990 साली ह्या दुर्बिणीचं प्रक्षेपण केलं. प्रक्षेपण केलं म्हणजे पृथ्वीपासून ती दुर्बीण त्यांनी पृथ्वीच्या हाईट वरती घेऊन जाऊन, उंचीवर घेऊन जाऊन, बघा दिले इथे अंतर पण दिलेलं आहे, किती किलोमीटर वर सोडली? 569 किलोमीटर वर सोडून तिला मग ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्या पृथ्वीच्या भोवती गोल 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 फिरायला लागली चंद्रासारखं. आणि ती फिरत असताना तिने खूप सारे फोटोज वगैरे काढून आपल्या शास्त्रज्ञांना इथे पृथ्वीवर पाठवले. आणि त्याच्यामुळे मग काय झालं, अजून काय काय नवीन नवीन शोध लागण्यास सुरुवात झाली. अच्छा, दिवाळीमध्ये रॉकेट कोणी कोणी उडवले मुलांना? रॉकेट कोणी कोणी उडवले दिवाळीत? तसंच ह्यांनी काय केलं माहितीये? आम्ही. येस, तर रॉकेट खरंच रॉकेटने काय केलं, रॉकेटच्या वरती खरंच ही दुर्बीण बसवली. रॉकेट जसं जसं वर जातं तसं खालचे त्याचे इंधन जळून जळून शेवटी फक्त मग जी वस्तू आपल्याला पाठवायची आहे ना वरती स्पेस मध्ये अंतराळात, तीच उरते. मग ती दुर्बीणच उरली, बाकी सगळं जळून खाली पडून गेलं. आणि मग ती दुर्बीण गोल 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 फिरायला सुरुवात झाली अंतरिक्षामध्ये. इथपर्यंत कळलं? बघा, 1990 साली पाठवलेली दुर्बीण अजून पण चांगलं काम करते. दुर्बिणीचं नाव काय? दुर्बिणीचं नाव काय सांगितलंय मुलांना? इथे आता पुस्तकात जस्ट वाचलं की नाही तुम्ही? दुर्बिणीचं काय नाव दिलंय? ही जे चित्र पण दिले, हे कुठलं नाव आहे? हे कुठली दुर्बीण आहे? म्हणजे कुठल्या दुर्बिणीचं चित्र आहे हे? हबल दिसतंय? हबल या दृश्य प्रकाश दुर्बीण, पण ही दृश्य प्रकाशालाच फक्त बघू शकणारी दुर्बीण होती. आणि ही बघा किती मोठी दुर्बीण आहे.
94 इंचचा व्यास मुलांनो, व्यास 94 इंच म्हणजे खूप मोठा झाला. 94 इंच किती असतं हे तुम्ही जरा मोजण्याचा प्रयत्न करा तुमची पट्टी घेऊन. 1 इंच माहिती ना एवढं असतं, एवढं जवळजवळ 1 इंच असतं. असे 94 इंच म्हणजे किती मोठं असेल, जवळजवळ घराच्या आपल्या भिंती, एका भिंतीच्या एवढा व्यास म्हणजे तेवढी गोल एवढा मोठा आहे त्या दुर्बिणीचा. आणि अजून काय दिलेली आहे, किती उंचीवरती तिला पाठवलंय ती उंची पण दिलेली. आता अजून ही झाली दृश्य प्रकाशाची दुर्बीण. आता क्ष किरणाबद्दल पण अजून काहीतरी दिलेलं आहे. चला, हे आहे कोण वाचेल आता. भारताने पण काहीतरी केलंय, हे तर अमेरिकेचं झालं, भारताने काय केलंय ते पण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. कोण वाचेल आता हा वाला पॅरेग्राफ, हा वांगी कलरच्या बॉक्स मध्ये दिलेला. कोणी वाचतंय की मीच वाचू? मुलांना आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपल्याला धडा संपवायचा आहे. चला मीच वाचते. क्ष किरण ग्रहण करून त्यांच्या स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी, क्ष किरण म्हणजेच हे एक्सरेज, त्यांचे स्त्रोत कुठून येतात, ती क्ष किरण येतातच कुठून मुळात, त्याचा अभ्यास करण्यासाठी 1999 साली अमेरिकेच्या नासा संस्थेने चंद्रा क्ष किरण दुर्बीण अवकाशात सोडली. क्ष किरण परावर्तित करू शकतील अशा विशिष्ट आरशांचा उपयोग या दुर्बिणीत केला गेला. या चंद्रा दुर्बिणीने, अच्छा या दुर्बिणीचं नाव दिलेल्या चंद्रा, या चंद्रा दुर्बिणीने तारे व दीर्घिका यांच्याविषयी खूप उपयुक्त माहिती मिळवून दिली. कळतंय? ह्या चंद्रा दुर्बिणीने काय काय माहिती दिली ते पण दिलेलं आहे. हे चंद्रा हे नाव प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्या सन्मानार्थ दिले. कळते तुम्हाला? चंद्रा हे नाव का दिलं? चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्या सन्मानासाठी या दुर्बिणीचं नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर ही आहे ती चंद्रा दुर्बीण. ठीक आहे, मग आता हे खूप मस्त आहे मुलांना, हे आता पण आपलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे बघा, यांनी इथे वेबसाईट पण दिली आहे, तुम्ही इंटरनेटवर हिला सर्च पण करू शकता, आणखी माहिती मिळू शकते तुम्हाला भारताच्या ह्या संस्थेबद्दल. जसं अमेरिकेचं नासा आहे तसं भारताचं काय आहे, इस्रो आहे. ह्याच्याबद्दल थोडंसं आपण बघितलेलं होतं. बघा, या संस्थेची स्थापना 1969 मध्ये करण्यात आली असून येथे मुख्यतः कृत्रिम उपग्रह, चंद्र आपला नैसर्गिक उपग्रह आहे, तर कृत्रिम उपग्रह म्हणजेच माणसाने बनवलेले उपग्रह तयार करण्यासाठी व त्यांचे प्रक्षेपण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित केले जाते इथे. आजपर्यंत इस्रोने अनेक उपग्रहांचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे. स्वतंत्र भारताच्या यशस्वी कार्यक्रमामध्ये इस्रोचे कार्य अग्रगण्य आहे. बघा आता काय काय दिले इथे, कोणी कोणी कधी म्हणजे इस्रोने काय काय केलं ते दिले बघा. भारताने अंतराळ शास्त्रात केलेल्या प्रगतीचे राष्ट्रीय व सामाजिक विकासात मोठे योगदान आहे. दूरसंचार म्हणजे टेलिकम्युनिकेशन, दूरचित्रवाणी हे जे पिक्चर वगैरे तुम्ही टीव्हीवर बघता, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग, आणि हवामान शास्त्र सेवा, मेटिओरोलॉजिकल सर्व्हिसेस, हवामान, आजचं हवामान किती असेल, पाऊस पडेल की नाही, हे सगळ्यासाठी पण कृत्रिम उपग्रहांची गरज पडते. ह्या सगळ्यांसाठी आयसॅट जीसॅट उपग्रह मालिका कार्यरत आहे. कळतंय? कोणकोणती, फक्त एक उपग्रह नाहीयेत बरं का मुलांना, उपग्रहांची मालिका आहे आणि त्यांची नावं काय आहेत, आयसॅट जीसॅट. त्यामुळेच देशात सर्वत्र दूरचित्रवाणी, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकली. कळतंय तुम्हाला? ह्या सगळ्यामुळेच टीव्ही दिसतो आपल्याला, दूरध्वनी म्हणजे फोन, आपला मोबाईल पण चालतो, इंटरनेट चालतं. या मालिकेतील एड्युसॅट उपग्रह तर फक्त शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जातो. कळतंय? आता जे तुम्ही शिक्षण घेताय तर त्याच्यामध्ये पण मदत व्हावी म्हणून आपल्याकडे कृत्रिम उपग्रह आहे, त्याचं नाव काय आहे, एड्युसॅट. देशातील नैसर्गिक संसाधनांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी IRS उपग्रह मालिका कार्यरत आहे. तर हा वाला जो पॅरेग्राफ आहे ना मुलांना, खूप महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्हाला कुठली ग्रह मालिका कुठली सेवा देण्यासाठी कार्यरत आहे हे नक्की विचारतील.
जोड्या जुळवामध्ये विचारू शकतात, रिकाम्या जागेमध्ये विचारू शकतात, किंवा सरळ एका वाक्यात उत्तर पण त्याच्यामध्ये पण विचारू शकतात की हवामानाबद्दल माहिती देणारा कोणता भारतीय उपग्रह किंवा उपग्रह मालिका कार्यरत आहे. मग तिथे तुम्हाला हे उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे. आता ऍस्ट्रोसॅट. आता ऍस्ट्रोसॅट काय असतं हे थोडंसं राहिले ते आपण बघूया. भारतीय अंतरिक्ष अनुसंधानात केंद्राद्वारा 2015 मध्ये ऍस्ट्रोसॅट या कृत्रिम उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. ऍस्ट्रोसॅट नावाचा हा सुद्धा एक उपग्रह आहे. तर बघा, आधी की नाही पृथ्वीच्या भोवती एकटा चंद्रच गोल 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 फिरायचा. आता त्या चंद्राला ह्या सगळ्यांची काय मिळाले? कंपनी मिळाली. कंपनी म्हणजे कळते ना मुलांना, साथी मिळालेत त्याला, हे साथीदार जोडीदार मिळालेले आहेत एवढे सगळे. तर आपल्या पृथ्वी भोवती बाहेरून लांबून, तुम्ही पृथ्वीच्या बाहेर जाऊन जर लांबून चित्र काढलं तर तुम्हाला खूप सारे असे कृत्रिम उपग्रह गोल 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 भोवती फिरताना दिसतील. ठीक आहे. तर बघा, भारतीय अंतरिक्ष अनुसंधानात केंद्राद्वारा 2015 मध्ये ऍस्ट्रोसॅट या कृत्रिम उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहावर अतिनील किरणे व क्ष किरणे ग्रहण करणाऱ्या दुर्बिणी व उपकरणे बसवण्यात आली आहेत. बघा, ऍब्झॉर्ब करणार, ते शोषून घेतात. कुठलं कुठलं? अतिनील आणि क्ष किरण यांचे अधिकांश भाग भारतातच तयार केले आहेत. कळलं? ह्या सगळ्या हे जे दिसतंय याच्यातले खूप सारे जे पार्ट्स आहेत मशीनचे ते भारतात बनवलेले आहेत. अशा प्रकारचा जगातला हा एक अद्वितीय उपग्रह आहे. याद्वारे मिळवलेली माहिती वापरून भारतीय खगोलशास्त्रज्ञ अवकाशातील विविध घटकांवर शोध कार्य करत आहेत. हबल व चंद्रा दुर्बिणीप्रमाणे अनेक दुर्बिणी अवकाशात कार्यरत आहेत. यांची माहिती मिळवा, तुम्ही स्वतःच्या लेवलवर त्यांची माहिती मिळवा, असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे. तर इथे आपला जो आहे धडा संपलेला आहे आणि आपण आता जे जे डिस्कस केले त्याच्यावरतीच आधारित हा आपला स्वाध्याय आहे. तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे, पटकन आपण स्वाध्याय डिस्कस करूया. आता इथे मला थांबा मुलांनो, कदाचित हा धडा तुमच्या शाळेत शिकवून नसेल झाला, बरोबर आहे? मला सांगा सगळ्यांनी आधी तर कॅमेरा, चला आता मी स्क्रीन घालवली ना, एवढा वेळ तुमचा कॅमेरा ऑफच होता. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा, पटकन पटकन ऑन करा. एकच कॅमेरा ऑन झाला, दुसरा झाला, बाकीचे कॅमेराज का ऑफ आहेत? चिरखंडने तर कॅमेरा आज ऑनच केलेला नाहीये असं वाटतं बहुतेक. हा, आता दिसतात आहेत मला चिरखंडची मुलं. ओके. चिरखंड मधले जे स्टुडंट्स आहेत 2च लॅपटॉप वरून जॉईन झालेत. बाकीचे 3 लॅपटॉप कुठे आहेत? आणि तुम्ही 2च लॅपटॉप वरून जॉईन झाल्यामुळे एकाच लॅपटॉप खूप जास्त गर्दी झाली आहे. मॅडम, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. अच्छा, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. पण अरे तुम्हाला ते मागे, बरं ठीक आहे, मग मागे मुलं जे बसले, खास करून मुली, मागच्या मुलींना दिसतंय का काय बेटा काय चाललंय ते? मागच्या मुलींना ऐकायला तरी येते काय चाललंय? हात वर करा मागच्या मुली, जे मागे एकदम बसल्यात मुली, लॅपटॉप पासून लांब अंतरावर बसलेत, ऐकायला येते? हात वर करा. बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अच्छा, आता मला हात वर करूनच उत्तर द्या. ह्या धड्याचा स्वाध्याय तुम्ही वहीत लिहून सोडवलाय का? सोडवलं असेल तर हात वर करा. मॅडम, पहिल्यांदा क्लास आहे ना आमच्या. काय बेटा? फर्स्ट लेक्चर आहे ना आमच्या. नाही, तुमचं इथे ऑनलाईन फर्स्ट लेक्चर असेल रे, पण शाळेमध्ये पण तुम्हाला शिकवतात ना. शाळेमध्ये हा धडा शिकवून झालाय आणि त्याचा स्वाध्याय सोडवून झालाय का? बाकी आहे. बाकी आहे. बरं, चालेल, ठीक आहे. चला आज आपण इथे डिस्कस करूया आणि तुम्ही तो वहीमध्ये छानपैकी सोडवायचा आहे, तो तुमचा आजचा होमवर्क आहे. ओके, पटकन पटकन आपण आता डिस्कस करूया कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. बघा, दृश्य प्रकाशाची तरंग लांबी सुमारे डॅश ते डॅश मध्ये असते. हे इथे आपण बघितलेलं होतं. दृश्य प्रकाशाची तरंग लांबी, हे बघा, हा दृश्य प्रकाश आणि तरंग लांबी किती आहे? 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर. मग उत्तर किती येणार? 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर, पहिल्याचं उत्तर. ठीक आहे. मग इथे 400 नॅनोमीटर आणि इथे 800 नॅनोमीटर. NM म्हणजे नॅनोमीटर.
जीएमआरटी हे कार्य डॅश लहरींवर अवलंबून जीएमआरटी चे कार्य डॅश लहरींवर अवलंबून आहे. हे आताच आपण बघितलं ना, जीएमआरटी वाला जो उपग्रह होता, कुठे गेला? हा, हे बघा, जीएमआरटी ही भारतीय वैज्ञानिक व तंत्रज्ञांनी कमीत कमी खर्चात निर्माण केली जागतिक दर्जाची संशोधन सुविधा आहे. बरोबर आहे. आणि ह्याचा उपयोग कशावरती आहे हे बघा. इथे मुलांना ह्याचं वाचून जरा तुम्ही स्वतःहून शोधायचंय. तसं हे दिसतेच आहे, जीएमआरटीचं रेडिओ लहरी. रेडिओ लहरीच आहे त्याचं उत्तर. पुण्याजवळ ती बसवलेली आहे बघा, ते आपण बघितलेलं. रेडिओ तरंगांचा वापर करून खगोलीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी ही दुर्बीण उभारण्यात आली आहे. तर उत्तर काय आलं ह्याचं मग? रेडिओ लहरी. जीएमआरटीचे कार्य रेडिओ, इथे येणार रेडिओ लहरींवर अवलंबून आहे. क्ष किरणांच्या एका दुर्बिणीला डॅश या शास्त्रज्ञाचे नाव दिले आहे. कोणत्या शास्त्रज्ञाचे नाव दिले? हा भारतीय शास्त्रज्ञ आपण बघितलं ना, हे बघा. काय नाव आहे? काय नाव आहे मुलांनो? चंद्रशेखर सुब्रमण्यम. येस, तर ते इथे आपण उत्तर लिहिणार. अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम डॅश या शास्त्रज्ञाने केला. आता क्लास आजचा चालू केल्याच मी तुम्हाला ह्याचं उत्तर विचारलेलं होतं. कोणता शास्त्रज्ञ होता सगळ्यात आधी दुर्बिणीचा वापर करणारा? कोण आहेत? कोण आहेत हे मुलांना? का चित्र दिलंय यांचं? गॅलिलिओ रे. गॅलिलिओ हे नाव आहे त्यांचं. हे पहिले बघ, तुम्हाला दिसते चष्मा तयार करणारे. चष्मा तयार करणारे हे साधारण एखादा माणूस, पण त्यांचं डोकं बघा. त्यांनी पहिली दुर्बीण बनवली. आणि असं नाही की फक्त दुर्बीण बनवली, त्यांनी नंतर पण खूप सगळे शोध लावलेले आहेत. आणि जर तुम्ही सायन्स विज्ञानाचं डीप व्यवस्थित अभ्यास केला तर गॅलिलिओ यांचं जे काम आहे ते खूप मोलाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे, तर इथे येणार गॅलिलिओ. भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण डॅश येथे आहे. डॅश येथे स्थित आहे. याचं उत्तर आता तुम्ही स्वतःहून शोधून लिहायचं. ठीक आहे, ह्याच्या जोड्या पण आता जुळवायच्यात. जस्ट आताच आपण वाचलं त्याच्यावरच आधारित परत ह्या जोड्या जुळवायच्यात. बघा, क्ष किरण चंद्रा येणार. बरोबर आहे. दृश्य प्रकाश दुर्बीण आताच जस्ट आपण बघितलेलं होतं, हबल होतं. आणि परत कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण. कृत्रिम उपग्रहांचं प्रक्षेपण करणारी आपली जी संस्था जी आहे ती कोणती आहे? इस्रो आहे. आणि भारतीय रेडिओ दुर्बीण जीएमआरटी, आताच जस्ट आपण डिस्कस केलं. परत पृष्ठभागावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बिणी वापरण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या? या अडचणी कशा दूर करता येतात? हे पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. हे दिसलेलं ना, पृष्ठभागावर ठेवलेल्या. हे आताच तुम्ही वाचले की नाही तुमच्यापैकी कोणीतरी? ढगाळलेले वातावरण, रात्रीच्या वेळी, हे ह्या सगळ्या ज्या आहेत त्या अडचणी कमी करण्यासाठी मग काय केलं जातं? दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडांवर निर्जन जागी स्थापन करण्यात येतात. हा पूर्ण पॅरेग्राफ ह्याचं काय आहे ते उत्तर आहे. कळलं? इथून तिथपर्यंत हे पूर्ण उत्तर आहे ह्याचं. परत अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा आणि बहिर्वक्र आरसा व भिंग या साहित्याचा वापर करून कोणत्या पद्धतीची दुर्बिणी बनवणे शक्य आहे याची रेखाकृती काढा. हे सगळं वापरून अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा, बहिर्वक्र आरसा आणि भिंग ह्या दुर्बिणी बघितल्या ना मुलांना आपण, तीच आकृती परत काढा असं सांगितले. दिसते इथे तुम्हाला? हा अंतर्वक्र आरसा, हा सपाट आरसा. बघा, हे बहिर्वक्र भिंग म्हणजेच नेत्रिका. तर ही न्यूटन पद्धतीची दुर्बीण, ह्याच्यामध्ये हे बघा सगळं आहे. त्याचीच आकृती तुम्हाला इथे काढायला सांगितलेली आहे. इथे ह्याच्यामध्ये सपाट आरसा नाहीये, ह्याच्यामध्ये सपाट आरसा आहे. त्याच्यामुळे न्यूटन पद्धतीची दुर्बिणीचं चित्र तुम्हाला काढायला सांगितले. पण ते इनडायरेक्टली, म्हणजे सरळ सरळ नाही विचारले, घुमून फिरवून विचारले तीच आकृती काढायला. आकृतीचे निरीक्षण करून खालील उत्तरे लिहा. चित्रात दाखवलेली दुर्बीण कोणत्या पद्धतीची? आता जस्ट बघितलं आपण, न्यूटन पद्धतीची. दुर्बिणीच्या मुख्य भागांची नावं द्या. तीच आता जी बघितली ना आपण नावं दिलेली होती, अंतर्वक्र आरसा, नेत्रिका, सपाट आरसा, ती नावं द्यायची.
दुर्बीण कोणत्या प्रकारच्या आरशावर आधारित आहे? या प्रकारच्या आरशात आधारित दुसऱ्या पद्धतीच्या दुर्बिणीचे नाव काय? वरील दुर्बिणीचे कार्य कसे चालते? म्हणजे तुम्हाला ही ते जी माहिती लिहिलेली ती सगळीच्या सगळी पाठ करून उत्तर शोधून लिहायचेत मुलांना. हे बघा, हे इथून ते हे खाली पण, कारण त्याच सिमिलर प्रकारची कोणती दुर्बीण विचारले ना, तर ही पण तुम्हाला लिहायची. हे दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून व्यवस्थित त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय. अच्छा, आता पुढे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गॅलिलिओच्या दुर्बिणीची रचना स्पष्ट करा. परत तो गॅलिलिओ वाला भाग वाचायचा आहे, चित्र जिथे दिलेलं. रेडिओ दुर्बिणीची रचना स्पष्ट करा. हेच ते GMRTचं पूर्ण सगळं हे वाचून ह्याच्यातून उत्तर शोधून काढायचंय तुम्हाला. परत दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी का उभारण्यात येतात? हाच प्रश्न काय अडचणी येतात त्यालाच उलट विचारले, आता का उभारण्यात येतात. मग परत हेच उत्तर लिहायचं की काय काय अडचणी येतात. परत क्ष किरणांची दुर्बीण पृथ्वीवर कार्यरत का होऊ शकत नाही? सिंपल, ह्याचं तर एका लाईनीमध्ये उत्तर आहे. कारण क्ष किरण जी आहे ती पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यांची तरंग लांबी जी अशी आहे, आधी लिहायची, क्ष किरणांची तरंग लांबी एवढी एवढी आहे, एवढी एवढी नॅनोमीटर ते एवढी एवढी, जी पण तिथे मधाशी त्या तक्त्यात दिलेली ती. आणि क्ष किरणे जी आहे ती पृथ्वीपर्यंत पोहोचूच शकत नाही. त्याच्यामुळे मग ती दुर्बीण जी आहे ती क्ष किरणांना कॅच कसं करणार है ना, म्हणून ती पृथ्वीवर नाही उभारण्यात येत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला हा धडा आता संपलेला आहे मुलांनो. आता 1 मिनिट फक्त कॅमेरा ऑन करा. सगळ्यांनी 1 मिनिट कॅमेरा ऑन करा. अच्छा, सगळ्यांना ज्यांना ज्यांना हा धडा समजला त्यांनी हात वर करा. ज्यांना ज्यांना धडा समजला त्यांनी हात वर करा. अरे एवढं जवळून निरखून तू काय बघतोयस बेटा, फक्त हातच वर करायचंय. हा, ठीक आहे, व्हेरी गुड. आता पुढच्या क्लासमध्ये तुम्ही आता जसं हात वर करून मला दिसतंय ना एकदम स्पष्ट, वही घ्यायची आणि स्वाध्याय सोडवलेली वही अशी कॅमेऱ्याच्या समोर मला दाखवायची. ठीक आहे, तर मला नेक्स्ट क्लासमध्ये तुमचा सगळ्यांचा हा धड्याचा स्वाध्याय वहीमध्ये छान सुंदर अक्षरात सोडवलेला पाहिजे. ठीक आहे, तुमचं अक्षर अगदी मोत्यासारखं नसलं तरी हरकत नाही, वाचता येईल एवढं तरी सुस्पष्ट लिहा. ठीक आहे, चला तर आज आपण इथे क्लास थांबूया मुलांनो. अच्छा.